नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। त्याच वाटीने पाव कप यामध्ये बारीक रवा घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। 1 हिरवी मिरची मी अगदी बारीक चॉप करून घेतलेली आहे तर ती यामध्ये घातली। 1 चमचा आल्याची पेस्ट घालून घ्यायची आहे। पाव चमचा हिंग घालायचे आणि 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाचा रस नसेल तर तुम्ही ते दही सुद्धा घालू शकता। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता इथे मी 1 मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे। कच्चा बटाटा इथे घेतलेला आहे आणि बटाटा आपल्याला असा किसून घ्यायचा आहे। आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये थोडं पाणी घालायचे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। एका वेळेस जास्त देखील पाणी घालू नका, नाहीतर मग पिठाच्या गाठी यामध्ये होऊ शकता। त्यामुळे असं थोडं पाणी घालायचं आणि याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। इथे मी थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही या मिश्रणाची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची ठेवायची। आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी पॅन मध्ये 1 छोटा चमचा तेल घालायचं। तेल गरम झाल्यावरती तयार केलेलं हे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचे। आता हे मिश्रण सतत मिक्स करत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत या मिश्रणाचा घट्टसर गोळा तयार होत नाही तोपर्यंत याला आपल्याला सतत मिक्स करत शिजवून घ्यायचे। 1-2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता मिश्रण घट्टसर व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। इथे मी ह्या मिश्रणाचा मस्तसा घट्ट होईपर्यंत गोळा हा तयार करून घेतलाय। पाहू शकता मिश्रण अजिबात कढईला चिटकत नाहीये। छान असा याचा घट्ट गोळा तयार झालाय, याचा अर्थ मिश्रण तयार झाले। गॅस बंद करायचे आणि यावरती झाकण ठेवून 1-2 मिनिटं हे मिश्रण असंच वाफेमध्ये ठेवून द्यायचे। 2 मिनिटांनंतर यावरचं झाकण काढायचे आणि हे मिश्रण एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायचे। मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचे आणि मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे। मिश्रण इथे मळून घेतले। आता या पिठापासून आपण मेदूवडे तयार करत आहोत तर त्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचे। थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचे, याला असा गोलाकार असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि नंतर असं टिक्कीसारखं याला आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे। असं याला प्रेस करून घेतल्यानंतर बोटाला तेल लावून घ्यायचे आणि याला असं होल तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि इथे आपला हा मेदू वडा तयार झालेला आहे। याच पद्धतीने मी सगळे वडे हे तयार करून घेतले। आता लगेच आपण हे वडे फ्राय करून घेऊयात तर त्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल इथे मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचे आणि यामध्ये आता हे वडे घालून घ्यायचे आहे। वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला दोन्ही बाजूंनी मस्त फ्राय करून घ्यायचे आहे। वडे एका साइडने फ्राय झाल्यावरती वडे पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या साइडने देखील फ्राय करून घ्यायचे। इथे मी हे वडे मस्त क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता मस्तसे क्रिस्पी कुरकुरीत असे हे मेदूवडे तयार झाले। हा मेदूवडा अगदी झटपट तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं चवीला देखील अप्रतिम लागतो। बाहेरून छान क्रिस्पी आणि खुसखुशीत आणि आतून मस्तसा पोकळ असा हा मेदूवडा तयार होतो। लहान मुलांना तर फार जास्त आवडेल इतका चविष्ट लागतो। या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचंय। जे पीठ भाकरीसाठी वापरतो तेच पीठ घ्यायचंय। त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये बारीक रवा घालून घ्यायचा आहे आणि 1 वाटी यात आपल्याला दही घालायचं आहे। दही इथे आपल्याला फ्रेश वापरायचे, आंबट दही वापरायचे नाही। 1 वाटी यात पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं छान आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचं आहे। मिश्रण इथे मी छान फिरवून घेतलेलं आहे। बघू शकता अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं त्याच पद्धतीचं आणि त्याच थिकनेसचं बॅटर ठेवायचे। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आहे। आता या बॅटरमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे। बरोबर 5 मिनिटं बॅटर हे मुरण्यासाठी ठेवलेलं होतं। इथे आपलं हे बॅटर छान तयार झालेलं आहे।
इथे आपण ज्वारीच्या पिठाचे क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसे तयार करत आहोत। तर त्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आणि तेल लावून ग्रीस करून घ्यायचं। तव्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि तवा टिश्यू पेपरने किंवा सुती कापडाने पुसून घ्यायचा। ही स्टेप केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होतं आणि डोसे अगदी परफेक्ट असे तयार होतात। डोसे अजिबात तव्याला चिटकत नाही। आता एक पडी आपल्याला डोस्यांचं बॅटर तव्यावरती घालायचे, हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचे। डोसा हलकासा भाजत आला की वरची बाजू अशी कोरडी होते, याला तेल लावून घ्यायचे किंवा तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता। डोसा एकाच साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथे मी हा डोसा एकाच साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला। याला फोल्ड करून घेऊया। बघू शकता इनो सोडा काहीही न घालता मस्त असे क्रिस्पी आणि खुसखुशीत डोसे हे तयार झाले। याच पद्धतीने मी सगळे डोसे हे तयार करून घेतले। असे हे ज्वारीच्या पिठाचे डोसे जास्त क्रिस्पी खुसखुशीत तयार होतात आणि पौष्टिकयुक्त देखील बनतात। तुम्ही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता। या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी अगदी बारीक कापून घेतलेला पत्ता कोबी घ्यायचा आहे। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पोहे खायचा 1 चमचा सोया सॉस यामध्ये घालून घेतला आणि 1 चमचा यामध्ये रेड चिली सॉस घालून घेतला। आता हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घातल्यामुळे पत्ता कोबी थोडीशी सॉफ्ट होते आणि पत्ता कोबीमधून पाणी रिलीज व्हायला सुरुवात होते। त्यामुळे अजिबात पाण्याचा वापर न करता आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। यामध्ये 1 वाटी मी कॉर्न फ्लोअर घालून घेतलेली आहे आणि पाव वाटी मैदा घातलेला आहे। सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। पत्ता कोबीला भरपूर सारं पाणी सुटतं, त्यामुळे अजिबात थोडाही पाण्याचा वापर न करता पीठ आपल्याला चांगलं व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे। इथे मी पीठ चांगलं तयार करून घेतलेलं आहे। बघू शकता या पद्धतीचं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आणि हे पीठ तयार करण्यासाठी मी अजिबात थोडाही पाण्याचा वापर नाही केलेला। इथे आज आपण कोबीचे मंचुरियन तयार करत आहोत। तर त्यासाठी तेल आपल्याला मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचे। हातामध्ये थोडंसं हे मिश्रण घ्यायचे आणि असं तेलामध्ये घालून घ्यायचे। आता हे मंचुरियन आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मध्यम आचेवरती चांगले फ्राय करून घ्यायचे। एका साइडने मंचुरियन फ्राय झाल्यावरती दुसऱ्या साइडने पलटी करून घ्यायची आणि दोन्ही बाजूंनी चांगले फ्राय करून घ्यायचे। मंचुरियन इथे मी फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत असे हे मंचुरियन तयार झाले। चायनीज सेंटरवरती मिळतात अगदी तसेच आणि त्याच चवीचे मंचुरियन आज आपण घरच्या घरी तयार केले। चवीलाही अगदी छान लागतात आणि मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत तयार होतात। एकदा तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी अर्धा किलो बीट घेतलेले आहे। बीट स्वच्छ धुवून घेतले। आता या बीटाची साल आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायची आहे। साल काढून घेतल्यानंतर हे बीट आपल्याला किसून घ्यायचे आहे। मंडळी इथे मी बीट किसून घेतलेले आहे, पाहू शकता या पद्धतीने। आता लगेच आपण यापासून पदार्थ बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये पोहे खायचे 3 छोटे चमचे आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचे आहे। तुपाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपल्याला हे किसून घेतलेलं बीट घालायचे। आता हा बीटाचा किस आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे। असा हा परतून घेतल्यामुळे तुपाचा जो फ्लेवर आहे तर तो छान या किसमध्ये उतरला जातो आणि त्यामुळेच आपला जो पदार्थ आहे तर तो सुद्धा चवीला अप्रतिम लागतो। इथे मी हा किस 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घेतला तुपावरती। आता यामध्ये आपल्याला 2 वाटी दूध घालायचं आहे। आता हा बीटाचा किस गॅसच्या अगदी मंद आचेवरती 6 ते 7 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत दूध पूर्णपणे या बीटाच्या किसामध्ये आटलं जात नाही तोपर्यंत छान हा जो किस आहे आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे। इथे मी पूर्ण दूध आटेपर्यंत हा बीटाचा किस छान शिजवून घेतलेला आहे। पाहू शकता दुधाचा एक थेंब देखील यामध्ये शिल्लक राहिलेला नाहीये। इथे आज आपण बीटाचा हलवा तयार करत आहोत। तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साखर छान या किसामध्ये आता मिक्स करून घ्यायची आहे। आता जशी जशी या हलव्यामध्ये साखर विरघळेल तसं तसं पुन्हा याला पाणी सुटायला सुरुवात होईल। बघू शकता या पद्धतीने
पुन्हा हा हलवा 3 ते 4 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती शिजवून घ्यायचा आहे. जोपर्यंत साखरेचं जे पाणी आहे ते पूर्णपणे हलव्यामध्ये आटत नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं. मी हा जो हलवा आहे तो पुन्हा शिजवून घेतलेला आहे आणि पाहू शकता साखरेचं पाणी देखील यामध्ये पूर्ण आटलेलं आहे. आता यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालायची आणि पाव कप यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायची आहे. मिल्क पावडर ऐवजी तुम्ही ते खवा सुद्धा घालू शकता. काजू आणि बदामाचे काप घालून घ्यायचे आहे आणि छान हा हलवा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मुलांना शक्यतो बीट आवडत नाही, त्यामुळे आपण असा हा हलवा तयार करून घेऊ शकतो. अगदी झटपट तयार होतो आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतो. पाहू शकता मस्तसा रसरशीत असा हा बीटाचा हलवा तयार झालेला आहे. असा हा बीटाचा हलवा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता. भरपूर सारे प्रोटीन्स आणि फायबरयुक्त हा हलवा तयार होतो आणि चवीलाही अगदी अप्रतिम लागतो. लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतका चविष्ट बनतो. या पद्धतीने एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका परातीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. त्याच वाटीने यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे. पोहे खाण्याचे 2 चमचे यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. 1 वाटी बारीक कापून घेतलेली कांद्याची पात घालायची आहे. 1 मध्यम आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची. 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे. आता इथे मी 1 चमचा धणे पावडर, पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे. हे मसाले यामध्ये घालून घेतले. 2 चमचे पांढरे तीळ घालायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे. आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे. यावरनं अंदाज येईल यामध्ये किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे. आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला पीठ हे मळून घ्यायचे. जसं आपण चपातीसाठी पीठ मळून घेतो त्याच पद्धतीचं पीठ हे मळून घ्यायचं. पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे. तुम्ही पिठाची थिकनेस बघून घ्या. या पद्धतीचे आपल्याला ठेवायचे. आता यापासून आपल्याला थालीपीठ तयार करायचे आहे. तर ज्या साईजचं थालीपीठ तुम्हाला बनवायचं असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचा आपल्याला अशा पद्धतीचा गोळा हा तयार करून घ्यायचा आहे. आता लगेच आपण थालीपीठ थापून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी 1 कॉटनचा कापड घेतला. याला ओलं करून घ्यायचंय आणि यावरती आपल्याला हा तयार करून घेतलेला गोळा ठेवायचा आहे. हाताला पाणी लावून घ्यायचं आणि हे थालीपीठ आपल्याला असं थापून घ्यायचं आहे. थालीपीठ थापून घेतल्यानंतर याला अशा पद्धतीने आपल्याला होल्स हे तयार करून घ्यायचे आहे. आता लगेच थालीपीठ भाजून घेऊया. त्यासाठी तवा गरम करून घेतला. आता हे थालीपीठ कापडासहित आपल्याला असं तव्यावरती घालायचंय आणि हा कापड यावरनं अलगद काढून घ्यायचंय. आता हे थालीपीठ आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचे. थालीपीठ भाजताना कडेने असं तेल घालायचे आणि आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचे. तेलाऐवजी तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता. इथे मी हे थालीपीठ दोन्ही बाजूने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले. तयार झालं इथे आपलं हे क्रिस्पी आणि कुरकुरीत कांद्याच्या पातीचं थालीपीठ. चवीला अगदी भन्नाट लागतं. लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील इतकं चविष्ट तयार होतं. एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 6. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाणा 2 तास पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलेला होता. साबुदाणा छान मऊसूत भिजला गेलेला आहे. यामध्ये 1 मध्यम आकाराचा उकडून घेतलेला बटाटा किसून घालायचा आहे. 2 हिरव्या मिरचीचे काप घालायचे. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा जिरं घालायचे. जिरं जर उपवासाला खात असाल तरच तुम्ही इथे वापरा. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. याला मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे आज आपल्याला थालीपीठ तयार करायचे. तर त्यासाठी इथे मी 1 सुती कपडा ओला करून घेतलाय. आता ज्या साईजचं थालीपीठ बनवायचं असेल तेवढा गोळा घ्यायचा. हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हे थालीपीठ आपल्याला असं थापून घ्यायचंय. थालीपीठ इथे मी थापून घेतलेलं आहे. आता आपण याला भाजून घेऊया. त्यासाठी तवा गरम करून घेतलाय. यावरती थोडंसं तेल घालायचंय आणि तेल चांगलं आपल्याला तव्यावरती पसरवून घ्यायचंय. आता थालीपीठ तव्यावरती घालताना असं कापडासहित आपल्याला हे थालीपीठ तव्यावरती घालून घ्यायचं आहे. आता हे थालीपीठ आपल्याला दोन्ही बाजूंनी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. थालीपीठ एका साईडने भाजून झाल्यावरती याला पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने देखील याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे मी हे थालीपीठ दोन्ही बाजूंनी चांगलं क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलंय. तयार झाले इथे आपलं हे क्रिस्पी आणि कुरकुरीत असं हे थालीपीठ. हे थालीपीठ तुम्ही गोड दह्याबरोबर शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. चवीला अगदी छान लागतं. या पद्धतीने नक्कीच एकदा ट्राय करून बघा.
प्रकार क्रमांक 7. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 इंच आल्याचे काप घालायचे आहे. 2 हिरवी मिरचीचे असे तुकडे करून यात घालायचे आहे. पोहे खाण्याचे 2 चमचे साखर घालायचे आहे. पाव चमचा लिंबू पावडर घालायचे आहे. लिंबू पावडर नसेल तर इथे तुम्ही अर्ध लिंबू पिळून यात घालू शकता. पाव चमचा हळदी पावडर घालायची. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 चमचे यात कच्चं तेल घालायचं आहे. कच्चं तेल घातल्यामुळे ढोकळा घशामध्ये अडकत नाही आणि छान मऊ लुसलुशीत स्पंजी सॉफ्ट तयार होतो. यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आणि बॅटर चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे. बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची ठेवायची आहे. आता हे बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. ढोकळा स्टीम करण्यासाठी आपल्याला एक पूर्वतयारी करून घ्यायची असते, तर ती करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी एक कुकरचा डबा घेतला, याला तेल लावून घ्यायचे आणि लगेच मी गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे. आता लगेच आपल्याला या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये अर्धा चमचा इनो घालून घ्यायचा आहे. इनो इथे आपल्याला लेमन फ्लेवरचा वापरायचा आहे. इनो घातल्यानंतर वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे. इनो घातल्यामुळे बॅटर हलकं होतं आणि त्यामुळेच आपला ढोकळा मऊ लुसलुशीत स्पंजी सॉफ्ट आणि जाळीदार तयार होतो. आता हे बॅटर आपल्याला लगेच या कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि लगेच ढोकळा आपल्याला शिजण्यासाठी ठेवायचा आहे. आता हा ढोकळा लगेच आपल्याला कढईमध्ये ठेवायचा आहे. झाकण ठेवायचं आणि गॅसच्या हाय फ्लेमवरती हा ढोकळा 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. इथे बरोबर 10 मिनिट झालेले आहे. यावरचं झाकण काढूया. तुम्ही बघू शकता ढोकळा मस्त टम्म फुगून वर आलेला आहे. ढोकळा चेक करून घ्यायचा आहे. टूथपिक क्लीन आलेली आहे, याचा अर्थ ढोकळा इथे आपला चांगला शिजलेला आहे. आता हा ढोकळा हलका थंड करून घ्यायचा आहे. ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊया. कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं. यामध्ये 1 चमचा मोहरी घातली. 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची. 1 ते 2 सेकंद याला चांगलं परतून घ्यायचंय. आता यामध्ये लगेच आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी घालायचंय. तर इथे मी 1 ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलं. 1 चमचा साखर घालायची. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि या पाण्याला खडखडून एक उकड काढून घ्यायचे. बघू शकता पाण्याला खडखडून उकड आलेली आहे. गॅस बंद करायचा आणि हे पाणी पूर्ण थंड करून घ्यायचे. पाणी थंड होत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. ढोकळा देखील इथे आपला हलका थंड झालेला आहे. याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता ढोकळा मस्त मऊ लुसलुशीत स्पॉन्जी सॉफ्ट असा तयार झालेला आहे आणि याला जाडी सुद्धा खूप छान आलेली आहे. ढोकळा आता लगेच आपण कट करून घेऊयात. ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाज आला असेल हा ढोकळा किती स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे. आता यावरती आपल्याला ही तयार करून घेतलेली फोडणी घालायची. फोडणी थंड झाल्यावरतीच आपल्याला ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे. तयार झाला इथे आपला हा इन्स्टंट ढोकळा. चवीला अगदी भन्नाट लागतो आणि अगदी झटपट तयार होतो. असा हा ढोकळा मऊ लुसलुशीत स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतो. एकदा या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.